नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काय ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगर येथून आहे. उल्हासनगर 5 मध्ये खडी मशीन रोड ज्योत्स्ना कॉलनी येथे माता रमाई बुद्धविहारात जनतेच्या प्रश्नावर कटिबद्ध, प्रामाणिक, तेजस्वी व डॅशिंग आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. तसेच RPI ठाणे जिल्हा सचिव कमलाकर सूर्यवंशी, महासचिव गुलाबभाऊ मगर, महिला संघटक आशाताई सोनवणे, उपविभाग प्रमुख नितीन गायकवाड, सुनील भालेराव, समाजसेवक राहुल साळवे, अंबरनाथ विधानसभा युवा अध्यक्ष संतोष जाधव यांनी भगवान भालेराव यांना 2002 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार आपल्या उल्हासनगर शहराला लाभला होता. तसेच 2024 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आमदार म्हणून भगवान भालेराव साहेब यांना तिकीट युतीच्या माध्यमातून आठवले साहेबांनी सोडून घ्यावी आणि आमच्या सगळ्या युवकांना आम्ही भालेराव साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेलो कार्यकर्ता आहोत. आज प्रोटोकॉल कसा असतो पक्षाचा हे सगळं शिकवले साहेबांनी आम्हाला. तर आमची सगळ्यांची युवक आघाडी असेल, महिला आघाडी असेल, सिंधी सेल असेल, उत्तर प्रदेश सेल असेल, मुस्लिम सेल असेल, आज आमच्या सर्व जाती धर्माची पार्टीमधल्या कार्यकर्त्यांची आठवले साहेबांकडे हीच कळकळाची विनंती आहे की भालेराव साहेब यांना येणाऱ्या विधानसभेचं आमदारकीचं तिकीट मिळवून द्यावा युतीच्या माध्यमातून आणि रोज बड्डेगिफ्ट असावा साहेबांचा आमच्या वतीने अशी अपेक्षा बाळगतो. आज आपले उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष उपमहापौर भगवानजी भालेराव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आशाताई सोनवणे, संतोष उबाळे, आप्पा भालेराव, आपले किरणजी हे सगळे मिळून आपण ह्या ठिकाणी आज त्यांचा वाढदिवसानिमित्त केक कापलेला आहे आणि ह्या उल्हासनगर आणि आमच्या कार्यकारिणीच्या वतीने भगवान भालेराव साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आमची कार्यकर्त्याची एकच मागणी आहे, 1 नंबर ते 5 नंबर पर्यंत भगवान भालेरावमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला अगदी चांगले दिवस आलेले आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहरामध्ये भगवान भालेराव यांनी जिवंत ठेवलेली. म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्याची, नागरिकांची एक मागणी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे की भगवान भालेराव यांना आमदार म्हणून त्यांची नियुक्ती करावी, त्यांना तिकीट द्यावी. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ असो किंवा कल्याण मतदारसंघ असो, 141 या मतदारसंघातून भगवानजी भालेराव यांचा विचार करण्यात यावा आणि आम्ही ह्या जी मागणी आमच्या पक्षाकडे करणार आहोत, पक्षाने आमच्या मागणीचा नक्की विचार करावा. हीच पक्षाकडे आमची मागणी आहे.